लोकार्पण सोहळा आज आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ज्या मुलांनी काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी मला लेखी स्वरूपामध्ये एक पत्र पाठवलं आणि ते पत्र मी नामदार विखे पाटील साहेबांना दाखवलं आणि त्यांना विनंती केली की आपल्या अधिकारामध्ये असणारी जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPDC याच्यातनं आपण तो निधी उपलब्ध करून द्यावा. आणि ताबडतोब हे पत्र पाहिल्यानंतर या चिमुकल्यांची भावना लक्षात घेता 1 मिनिटामध्ये त्यांनी त्या पत्राला मंजुरी दिली आणि ते पोल ते आपल्याकडे उभा करण्यात आले. पण काही दिवसांपासून आपल्याला ते उद्घाटन करायचं होतं, पण आपण ठरवलं होतं की ज्यांनी निधी दिला त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम घेऊ आणि संपूर्ण लहान मुलांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आपण त्याचा घेऊ. आणि तो आज चांगला दिवस आजचा साहेब आपण उपस्थिती असल्यामुळे तो आज संपन्न झाला. पण निश्चित आपण पाहिलं तर जे पोल आज उभा केलेले आहेत तर मला ज्या दिवशी त्यांनी त्याला मंजुरी दिली पत्रावरती, मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की पोल कसे बसवणार आहे. मी त्यांना सांगितलं की जसे दरवेळेस असतात तसेच. ते म्हणले तसे बसू नका, ते पोल आपण तुम्ही मुंबईला येतात मी मुंबईला असतो पण मुंबईमध्ये जे पोल असतात तशाच प्रकारचे अद्ययावत पोल असले पाहिजे अशी सूचना त्यांनी दिली. आणि त्या दिवशी आम्ही पाहिलं मुंबईमध्ये पाहिलं की पोल जे पूर्वी आपल्याकडे बसवायचे तर ते संपूर्ण जमिनीमध्ये असायचे आणि ते जमिनीमध्ये असल्या कारणानं फार काळ ते टिकत नव्हते. खालून ते छोटी लोखंड आहे आणि जमिनीत असलं का ते खराब व्हायचं, त्याला गंज यायचा आणि तो पोल कालांतराने एखादी छोटी गाडी धक्का जरी लागला तर तो पोल जागेवरती खाली यायचा. पण आज जे आपण पोल बसवलेत तर हे मुंबईसारख्या शहरामध्ये जसे पोल आहेत की जे खाली कुठे त्याचा संबंध नाही, नटबोल्ट फिटिंगमध्ये असणारे हे आज पोल आपल्याकडे अहिल्यानगर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आज लागत आहेत. तर आपलं शहर हे मुंबईच्या धर्तीवरती, मुंबईच नाही तर जे जागतिक नकाशावरती शहर आहे की नवी मुंबई, त्या नवी मुंबईच्या धर्तीवरती आपल्याकडे देखील तशा प्रकारचे सगळ्या सुखसुविधा निर्माण करण्याकरता आज प्रयत्न होतोय. सगळ्यांचं मग नगरसेवक असतील, महानगरपालिका असेल, आपल्यासारखे सगळे नागरिक असतील, सगळ्यांच्या ज्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वारंवार सहकार्य मिळतंय म्हणून हे सगळं काम आज सुरू आहे. आणि आत्ताच SP ऑफिस चौक असेल, प्रेमदान चौक असेल, पत्रकार चौक असेल किंवा शहरातल्या आपल्या वेगवेगळे चौक असतील ते आज सगळेच चौक आपण जर पाहिलं तर त्याला सिग्नल सुद्धा बसवण्याचं काम हे आपल्याकडे झालेलं आहे. तर ते सुद्धा सिग्नल आपण जर पाहिलं तर ते सिग्नल सुद्धा फक्त आणि फक्त मुंबईमध्येच आहे. मुंबईनंतर डायरेक्ट ते नगरमध्ये, पुण्यात स्वतःचे सिग्नल नाही. म्हणजे आपण हे अभिमानाने सांगितलं पाहिजे. पण ही सगळी संकल्पना सातत्यानं सुजय दादा असतील, नामदार साहेब असतील किंवा आपली सगळ्यांसारखे लोक असतील हे सातत्याने मार्गदर्शन सूचना या ज्यावेळेस सांगत असतात तर आम्ही सगळे त्या सूचनांवर कसं आपल्याला काम करता येईल हा प्रयत्न करत असतो. निधी कसा उपलब्ध करता येईल तो प्रयत्न करत असतो. आणि मग शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी नामदार साहेबांची मदत घेऊन तिथं आपल्याला नगर करता ही अनेक कामं जे आणण्यामध्ये यांचं देखील मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य मिळतंय. म्हणजे सगळं आज काम पुढे चाललंय. आणि काही दिवसांपूर्वी 8 वाजता देखील आपला थांबलेला होता, पण नामदार साहेबांचं पत्र आम्ही घेतलं, मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही ते पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की शासनाच्या माध्यमातून जे मंजूर काम आहे ते त्याच्यामध्ये आमचं एक काम आहे. तर याला जर निधी जो काय प्रलंबित आहे तो जर मिळाला ते काम पूर्ण होईल. आणि गेल्या काही मला वाटतं मागच्या जानेवारी महिन्यामध्ये ते पत्र दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये तो निधी वर्ग झाला आणि आता गेल्या 15 दिवसापूर्वी त्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या महिन्यामध्ये एकविरा चौक ते आपला पारिजात चौक आणि पारिजात चौक ते टेलिफोन एक्सचेंज ऑफिस इथपर्यंत काम संपवायचं. त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करू नका. बऱ्याच महिला भगिनी मला फोन करत असतात, सांगत असतात ते काम कधी चालू होणार. तर ते आता काम सुरू झालेले. पालकमंत्री साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं आज पुढची पिढीसुद्धा या आपल्या विकासात्मक कामामध्ये आपलं मत व्यक्त करते. त्याचा मला मनापासून या ठिकाणी त्यांचा आनंद वाटतो की कुठंतरी अशी पिढी, कारण पूर्वी आपण पाहायचो की विकासापासून आपण बरेच वर्ष वंचित होतो. मी आताच केळगावमध्ये कार्यक्रम झाला तिथे सांगितलं, खरं अनेक वेळेला राजकारण होत असतं, माणसं येत असतात, बदलत असतात, पण नाव बदलणं फार महत्त्वाचं होतं. तसं मी केळगावमध्ये सांगितलं, बाबासाहेब तुम्ही निघून गेले, तुम्ही थांबले नाही केळगावमध्ये, पण
नाही निघून गेले. तर जसं मी तिला सांगितलं की ते आपण पाहतो की काय काय दोष, तसं आपण सगळेजण धार्मिक लोक आहेत, श्रद्धा असणारे लोक आहेत, पण आपली काही अंधश्रद्धा कोणावरती आपण अंधश्रद्धा कधी बाळगत नाही. पण बरेच लोक आम्हाला सांगायचे तुम्ही बरंच काम करता, बराच वेळ देता, पण विकासात्मक काम करायचं असेल तर नाव बदला लागेल. पण पालकमंत्री साहेब, तुम्ही ज्या सरकारमध्ये काम करता त्या सरकारने निर्णय घेतला आणि आज ज्या वेळेला नाव बदललं, ते जुनं नाव बदललं अहिल्यानगर झाल्यानंतरच त्या सगळ्या कामाच्या नाव बदलल्यानंतर आपला जो वेग मिळाला. म्हणजे जुने जाणकार लोक सांगायचे ते नावात दोष असतो, तसं माझं मत आहे की नावात दरिंद्री होती, ते नावात दरिंद्री गेल्यामुळं आज कुठेतरी ते शहर काट टाकतंय. आणि जसं नाव बदललं 2023मध्ये 24मध्ये तर तसं आपल्या शहराने वेग घेतलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की पुढच्या काही काळामध्ये, जसं सुजय दादांनी आम्ही आता निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सांगितलं की 2026च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही सांगितलं की पुढच्या 26 पासून पुढच्या 5 वर्षामध्ये ज्या वेळेला या शहरामध्ये निवडणुका होतील, तर जसं आज आपण कॉन्क्रीटकरण पाहतोय तर तसं उद्या गल्ली बोळामध्ये एकही रस्ता कुठं राहणार नाही. जवळपास 90 ते 95% रस्ते हे कॉन्क्रीट होतील, अशा प्रकारचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. आणि ते आश्वासन पूर्ती करण्याचं काम त्या 2026 जानेवारीपासून पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही करण्याचं काम ते तुम्हाला सगळे मंडळी करून दाखवू. सगळे नगरसेवक असतील, आपल्यासारखे नागरिक असतील की ज्यांच्या दारामध्ये रस्ता होतो, त्यांचं देखील सहकार्य अपेक्षित असतं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे सगळं होईल, एक शाश्वती आपल्याला देतो. आणि आपल्याला एकच विनंती करतो की आपण सगळेजण एक सुशिक्षित नागरिक आहेत आणि सुशिक्षितपणाचं लक्षण हे कधी असतं, ज्या भागामध्ये गेल्यानंतर कुठे कचरा दिसत नाही त्याला सुशिक्षितपणाचं लक्षण म्हणतो. पण ज्याला कुठं कचरा आपण टाकणार नाही याची खात्री आणि याच्या कृतीतून आपण सर्वांनी सहकार्य करावा अशी एक विनंती एक या आपल्या शहराचा एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याकडनं देखील अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या